भाऊसाहेब ज्ञानदेव वाकळे आणि त्यांच्या जीवात्म्याला शांती लाभो, त्यांची सद्गती होवो, हीच भगवंताच्या चरणी सद्गुरूंच्या चरणी प्रार्थना। त्यांचा शोकाकुल परिवार ज्ञानदेव मारुती वाकळे वडील आहेत, गंगा भागीरथी सविता भाऊसाहेब वाकळे पत्नी आहेत, सौभाग्यवती करिश्मा प्रवीण चोळके कन्या आहेत, रुपाली भाऊसाहेब वाकळे कन्या आहेत, प्रियंका दत्तात्रय वाणी कन्या आहेत आणि चिरंजीव अक्षय भाऊसाहेब वाकळे चिरंजीव आहेत। समस्त वाकळे परिवार, त्यांच्यावर प्रेम करणारे सखे सोयरे आप्तेष्ट गणगोत आणि या प्रवचनाचं निवेदन करणारे कान्होबा कासार आणि त्यांनाही धन्यवाद। तर बघा, जातस्य हे ध्रुव मृत्यू, मृत्यू हा जीवनाचं सत्य काय आहे, जीवनाचं परम सत्य मृत्यू आहे आणि मृत्यू तो प्रत्येकाला स्वीकार करावा लागतो। त्या मृत्यूला आणि गेल्यानंतर मनुष्याच्या त्याची योग्य प्रकारे गती व्हावी, त्याची सद्गती व्हावी, त्याचा मार्ग आणि योग्य मार्ग व्हावा, त्याकरता हा शास्त्रांनी दशक्रिया विधी सांगितलेला आहे। दशक्रिया विधी असो, वर्ष श्राद्ध असो, 13वा विधी असो, हे शास्त्र आहे। कारण आपली भारत संस्कृती जी आहे, शास्त्राला प्रथम मान्यता देणारी भारत संस्कृती आहे। इतर जी संस्कृती आहे शास्त्राला, बघा पाश्चिमात्य जी संस्कृती आहे शास्त्राला मान्यता देणारी नाही। काही देश असे आहे जे देशामध्ये शास्त्र मान्य नाही, दशक्रिया विधी नाही, कोणताही विधी नाही, 13व्याचा विधी नाही, वर्ष श्राद्ध नाही, परंतु भारत भूमी अशी आहे आणि ही साधू संतांची भूमी आहे, ऋषी मुनींची भूमी आहे, देवतांची भूमी, जी अवतार भगवंताचे झाले या भारतात झालेले आहे, म्हणून हे ऋषी मुनी शास्त्रप्रधान भूमी आहे। प्रत्येक गोष्टीला शास्त्र आहे, प्रत्येक गोष्टीला, कारण भगवान परमात्मा गीतेमध्ये सांगतात, तस्मात् शास्त्रं प्रमाणं ते कार्य व्यवस्थितो ज्ञात्वा शास्त्रं विधानोक्तम कर्म कर्तुमिहार्हसि। याला शास्त्र आहे की प्रत्येक गोष्टीला शास्त्र आहे। मनुष्याने कसं जगावं, कसं जन्मावं, जन्म कसा असावा याला शास्त्र आहे, कसं मरावं याला शास्त्र आहे, जन्म कसा आणि जगावं कसं हे श्रीमद भगवद्गीता शिकवते, मरावं कसं हे श्रीमद भागवत शिकवतं आणि याला प्रत्येकाला शास्त्र आहे। मनुष्याने कशा प्रकारे ग्रस्ताश्रम कसा असावा सगळ्याला शास्त्र आहे आणि हे शास्त्र हा विधी आहे, गेल्यानंतरचा असणारा सोहळा आहे। कारण जन्माचा एक सोहळा आहे, मृत्यूचा एक सोहळा आहे, हा प्रत्येकाच्या जीवनामध्ये आहे। आणि दशक्रिया विधीचा आणि कथा कीर्तनाचा अन्नदानाचा काय संबंध, तर याचा संबंध असा आहे, त्या गेलेल्या जीवाला योग्य गती व्हावा, गेलेल्या जीवाच्या नावानं अन्नदान घडावं, त्याची योग्य गती व्हावी गेलेल्या जीवाला, आणि तोच गेलेला जीव त्या काक पक्षाच्या रूपाने येऊन त्या पिंडाला स्पर्श करून आपल्या कर्मानुगो गच्छती जीव एकहा जात असतो। त्याच्याकरता जे कथा कीर्तन प्रवचन याच्या करता आहे की त्या जीवाच्या उद्धाराकरता, कारण त्या जीवाच्या हितार्थ कल्याणाकरता जर नामचिंतन केलं महाराज तर त्याचं कल्याण होत असतं। त्याच्याकरता शोक करून उपयोग नाही, त्या जीवाकरता दुःख करून उपयोग नाही, त्या गेलेल्या व्यक्तीकरता आपण किती दुःख केलं याला अर्थ नाही, त्या गेलेल्या व्यक्तीकरता आपण किती काय केलं याला अर्थ नाही, परंतु त्या गेलेल्या व्यक्तीकरता आपण किती परमार्थ केला याला अर्थ आहे। त्या गेलेल्या व्यक्तीच्या प्रित्यर्थ आपण किती भजन केलं, किती कथा कीर्तन, श्रीमद भागवत कथा आहे, श्रीमद भागवत पारायण आहे, कारण याने त्या जीवाचं त्याला मोक्ष प्राप्त होणार आहे। आपण रात्रंदिवसही शोक केला, रात्रंदिवसही दुःख केला तर त्या दुःखाचा उपयोग नाही। दुःखाचा काय उपयोग आहे, दुःख आपण किती करू, कारण त्या जीवात्म्याला त्रास होत असतो, ज्याच्याकरता आपण दुःख करू त्याला त्रास होत असतो, की त्याच्याकरता आपण जेवढं काही सत्कार्य करू, कारण त्याच्या वासना आहेत ना हो,
बघा, प्रत्येकाच्या वासना आहे आणि वासना शास्त्र सांगतं मरण हे सर्वांना आहे. मरणाला कुणी असो, राजा असो, रंक असो, जो आएगा असो जाएगा, राजा रंक फकीर. राजा असो, कितीही प्रतापशाली राजा असो, त्यालाही शेवटी समशानात, राजालाही समशान आहे. आणि एखादा रंक असो, रंकाला काय आहे? राजाला वेगळं आणि रंकाला काही वेगळं असं काही नाही, प्रत्येकाला सारखंच आहे. मरण हे सर्वांनाच आहे. बघा, एक वेळेस काय झालं, एका गावामध्ये कथा कीर्तन होतं. आता कीर्तन चालू होतं, ते कीर्तनकार महाराजांनी सांगितलं कीर्तनातून, या गावचे सर्वांना मरण आहे एक दिवस, सगळ्यांना, आणि मरण हे निश्चित आहे, सर्व मरणार आहे. आता त्याच्यामध्ये एक म्हातारी बसली होती. ती म्हातारी ऐकत होती, ती म्हातारी हसत होती. नंतर त्या महाराजांच्या दर्शनाला गेली ती म्हातारी. म्हणले, आजीबाई तुम्ही का असता? म्हणले, तुम्ही तर म्हणले सर्व मरणार आहे. म्हणले, तुम्ही हसता का मग? म्हणले, मी आहो, तुम्ही म्हणले या गावचे सर्व मरणार आहे, मी या गावचे नाही ना, मी तर पाहुणे आलेली या गावामध्ये, मी दुसरीकडची. अहो आजीबाई, तुम्ही पाहुण्या जरी असले तरी पाहुणी वाचन का? पाहुणी जरी असली तरी ती जाणार, आणि कोणी कोणत्याही देशाचा असो तरी जाणार, कारण मृत्यू सर्वांनाच आहे. मृत्यू प्रत्येकाला आहे, आणि या मृत्यूतून आपल्याला सुटायचं आहे. या मृत्यूतून आपल्याला मोक्षाकडे जायचं आहे. या मृत्यूकडून आपल्याला भगवंताची प्राप्ती करून घ्यायची आहे. या मृत्यूतून आपल्याला नारायण नामे होऊ जीवन मुक्त, कारण या देहातून आपल्याला मुक्त आहे. याची देही याची डोळा, कारण या देहामध्ये भगवंताचं भजन घडतं महाराज. याच देहातून आपल्याला मुक्त आहे. याच देहातून मोक्ष प्राप्त केला अनेक साधू संतांनी. याच देहातून आपलं कल्याण करून घेतलं. नरदेह निदान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती, देवची होईन म्हणती ते होती तरी का चित्ती न धरावे. या देहातून आपण जरी विचार केला, आपण प्रयत्न केला, तर या देहाने आपल्याला देवत्व प्राप्त होऊ शकतं. या देहाने आपल्याला सिद्धत्व प्राप्त होऊ शकतं. या देहाने आपल्याला काही प्राप्त होऊ शकतं, काही अशक्य नाही. कारण आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे, कारण या देहाने प्राप्त न होणारी अशी कोणतीच वस्तू नाही महाराज. अशक्य या जगामध्ये काहीच नाही. आणि म्हणून या मृत्यूतून सुटायचं आहे, परंतु मृत्यूतून सुटणं एवढं सोपं नाही. बघा, आपण विचार करतो मृत्यू झाला म्हणजे सर्व काही संपलं. बघा, काही शास्त्र असंही आहे, काही काही लोक असंही म्हणतात की मृत्यू झाला म्हणजे सर्व काही संपलं. काही शास्त्र एक असं मत आहे, नास्तिक मत आहे, चारवाक. परमपूज्य गुरुवर्य रामगिरीजी महाराज चारवाकाचं उदाहरण देत असतात की चारवाक मत असं आहे की हा चारवाक देवाला मानणारा नाही, देवाला मानित नाही, धर्म मानित नाही, परमार्थ नाही, विधी नाही, शास्त्र नाही, नियम नाही, कशाला न मानणारा. त्या चारवाकाचं असं मत आहे, ऐश करा, मजा करा, आणि पुन्हा जन्म कोणी बघितला? मजा करा तुम्ही, ऐश करा, एवढं कर्ज काढून, आणि कर्ज काढून तुम्ही खाप्या मौज करा, कारण उद्याचा पुनर्जन्म कोणी बघितला? आता त्या चारवाकाचं असं मत आहे, दारू प्या. बरं, ती दारू एवढी प्या, खाली पिता पिता भूमीवर जरी पडलं तरी पुन्हा उठून दारू प्या. बघा, आता हे चारवाकाचं मत आहे. या मताला काही अर्थ, याला वेदांत जे मत आहे, हे वेदांत मत याला प्राधान्य देत नाही. कारण हे मत, चारवाकाचं मत नास्तिक मत आहे. आणि वेदाचं मत काय आहे? वेदाचं मत असं आहे, जोपर्यंत मनुष्याच्या आणि वासना संपत नाही तोपर्यंत त्याला त्याचे जन्म मरण संपत नाही. मृत्यू झाला म्हणजे त्याचं सर्व काही संपलं, हा विचार करणं चुकीचं आहे. कारण महाराज सांगतात, जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, जन्म घेणे लागे वासनेच्या संगे,
तेची झाले अंगे हरी रूप, तेची झाले अंगे हरी रूप, हरिमुखी गाता हरपली चिंता, हरिमुखी गाता हरपली चिंता. बघा, जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. आता वासना आणि मृत्यू झाला म्हणजे सर्व काही आपलं संपलं असा त्याचा अर्थ नाही. कारण वासना शिल्लक आहे ना हो आपल्या. जसं बघा, उन्हाळ्यामध्ये आता आपण शेतीमध्ये गवत पेरीत नाही तरी गवत उगतं. कारण त्या गवताचं जेवढं काही बीज आहे बघा, पाऊस पडल्यानंतर आपल्याला या ठिकाणी आता गवत दिसत नाही. गवत जर दिसत नाही आणि ते गवत उगतं, त्या अर्थी त्याचं बीज या भूमीमध्ये आहे. कारण त्याला योग्य अनुकूल योग्य वातावरण निर्माण झाल्याच्या नंतर ते बीज उगवतं. त्याप्रमाणे आपल्या आणि याच देहामध्ये एक सूक्ष्म देह आहे. हा दिसणारा स्थूल देह आहे, स्थूल देह आहे, सूक्ष्म देह आहे, कारण देह आहे, महाकारण. आणि सूक्ष्म देह आहे, त्या सूक्ष्म देहामध्ये सर्व जन्माच्या वासना भरलेल्या आहेत. कारण त्याच्यामध्ये सर्व जेवढे काही जन्म झाले ते सगळे संस्कार त्या देहामध्ये भरलेले आहे. आणि सर्व जर संस्कार आहे तर गेल्यानंतर आणि मृत्यू झाल्यानंतर सर्व काही संपलं असं नाही. कारण जेवढे आपण इच्छा केलेले, बघा मनुष्य किती इच्छा करतो. कारण मनुष्यामध्ये अनंत इच्छा आहे. एक इच्छा पूर्ण होत नाही तर दुसरी इच्छा उत्पन्न होते, दुसरी इच्छा पूर्ण होत नाही तिसरी इच्छा उत्पन्न होते. अशा एवढ्या मनुष्य कामना करतो, एवढ्या इच्छा करतो. आणि शास्त्र सांगतं एवढ्या इच्छा जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत त्याला मोक्ष भेटत नाही, तोपर्यंत त्याला जन्म मरण हे भोगावेच लागतात. बघा, रामकृष्ण परमहंस होते, स्वामी विवेकानंदांचे गुरुजी, ज्यांना कालिका मातेचा साक्षात्कार होता. कालिका माता स्वतः आणि त्यांच्यासोबत बोलत होती. कालिका माता स्वतः त्यांना कालिका मातेला स्वतःच्या हाताने भोजन खाऊ घालायचे, स्वतःच्या हाताने नैवेद्य खाऊ घालायचे, बोलत होत. त्या बी बोलायच्या त्यांच्यासोबत. असे असणारे रामकृष्ण परमहंस एकदा त्यांना स्वप्न पडलं. आता स्वप्न पडलं, स्वप्न असं पडलं की स्वप्नामध्ये ते एका सोन्याच्या सिंहासनावर बसलेले आहेत आणि सोन्याच्या सिंहासनावर बसले आहे. आनंद झाला, राजशाही थाट आहे. आणि दुसऱ्या दिवशी ज्या वेळेस सकाळी उठल्यानंतर स्मरण झालं आपल्याला काय पडलं, स्वप्न पडलं आणि त्या स्वप्नामध्ये आपण सोन्याच्या सिंहासनावर बसलेलो आहोत. तर सकाळी शिष्यांना सर्वांना बोलवलं, म्हणले आत्ताच्या आत्ता सोन्याचं सिंहासन तयार करा. आणि शिष्य म्हणले कशा करता, सांगतो म्हणले, तुम्हाला नंतर सांगतो. आता सोन्याचं सिंहासन तयार केलं आणि त्या सोन्याच्या सिंहासनावर विराजमान झाले. आणि सर्वांना विचार लागले मी कसा दिसतो. आता सर्वांना सांगितलं महाराज तुम्ही फार राजासारखे दिसतात म्हणले, फार राजशाही थाटामध्ये दिसतात. आणि ते महाराज त्या रामकृष्ण परमहंस सिंहासनावरून खाली उतरले आणि सांगितलं आत्ताच्या आत्ता हे सिंहासन गंगेमध्ये बुडवून टाका, गंगेमध्ये बुडवून टाका. म्हणले महाराज हे सोन्याचं आहे, हे काही लोखंडाचं नाही, लाकडाचं नाही. आता या सोन्याची काय किंमत आहे. म्हणले मी जे सांगितलं ते करा. आणि शिष्यांनी गुरुची आज्ञा आहे ते सिंहासन त्या गंगेमध्ये बुडवून टाकलं महाराज. तेव्हा नंतर शिष्यांनी सर्वांना एकदम कुतूहल, एकदम आश्चर्य वाटलं की महाराज असं का, तुम्ही का सांगितलं हे असं गंगेमध्येच बुडाय करता का सांगितलं, सोन्याचं आहे, मौल्यवान आहे. अरे म्हणले मला स्वप्न पडलं होतं, स्वप्न पडलं होतं आणि त्या स्वप्नामध्ये मी सोन्याच्या सिंहासनावर बसलो आणि ही सुद्धा वासना मला जन्माला कारण ठरेल. बघा
रामकृष्ण परमहंस स्वप्नामध्ये सोन्याच्या सिंहासनावर बसले, तर जागृतीमध्ये खरोखर सोन्याचं सिंहासन बनवलं आणि ते सिंहासन पाण्यामध्ये बुडवून टाकलं. की का बुडवून टाकलं? की मला पुन्हा जन्म होईल, मला हे जन्म मरण भोगावं लागेल, कारण या जन्म मरणाची फार फार दुःख आहे. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज सांगतात, काय सांगो गर्भीची यातना मज भोगिता नारायण, मांस मळ मूत्र जाणार तुझं क्षण क्षण ध्यातशे. कारण या गर्भीची यातना मला भोगावं लागेल आणि या गर्भीचं दुःख भयंकर आहे, त्याकरता आणि मी या सिंहासनाचा त्याग करीत आहे. मी या सिंहासनावर आणि या सिंहासनाचा त्याग केला की मला जन्म मरण मी आणि जन्म मरण भोगू नये. अनेक जन्माला बघा त्यांना एवढी वासना निर्माण झाली तरी देखील ते घाबरतात. तर आपल्यामध्ये किती वासना आहे हो? आपल्यामध्ये तर वासनाचा काही अंतच नाही. आपल्यामध्ये एवढ्या वासना आहे, एवढ्या इच्छा आहे, एवढ्या कामना आहे, जेवढ्या आपल्याला देखील माहित नसतील एवढ्या आपण इच्छा केलेल्या असतील. की आपण जिथं जिथं गेलो इच्छा निर्माणच होतात. जी जी वस्तू बघितली ती ती घेण्याची निर्माण होती. ज्या एखादा मोठा श्रीमंत व्यक्ती बघितला तर आपल्याला वाटतं असं आपण व्हावा. की एवढा मनुष्य कामना करतो, एवढा मनुष्य इच्छा करतो, आणि केव्हा आपलं हे जन्म मरण संपणार आहे? तर एवढ्या वासना जोपर्यंत आणि संपत नाही तोपर्यंत, जसं शास्त्र सांगतं की वासनेचा संग झाला अंतकाळी तरी तपोबळी जन्म घेते. एखादा तपस्वी जरी असला, एखादा ज्याने सर्वस्वाचा त्याग केलेला आहे आणि परमार्थ स्वीकारलेला आहे, भगवंताचं भजन आत्मकल्याणाकरता जो जरी वनामध्ये गेला, जंगलामध्ये गेला, काहीच करायचं नाही, आता फक्त भगवंताचं भजन करायचं, आणि त्याच्या मनामध्ये देखील जरी इच्छा निर्माण झाली, जसं आणि जड भरत राजा होता तो हरणीच्या गर्भाला गेला. फार मोठी कथा आहे. तशी देखील आपलं देखील होऊ शकतं, सांगता येत नाही. तपस्व्याला देखील जन्म घ्यावे लागतात. तेव्हा आपली काही कथा नाही, आपण कोणत्यात, आणि आपली काय कथा आहे, आपण तर सामान्य जीव आहोत. एरते पामर जीव किती सामान्य जीव आहोत. म्हणून या वासनेतून आपल्याला सुटायचं आहे, या जन्ममरणातून आपल्याला सुटायचं आहे. आणि ही जर वासना आपण त्या भगवान परमात्म्यावर लावली महाराज, तर तीच वासना भगवत रूप होईल. कारण तीच वासना आपण बघा, त्या आजमेळेनं आपल्या पुत्राचं स्मरण केलं, हीच वासना त्या भगवंतामध्ये लावली. कारण जी वासना आहे, जी प्रेम आहे, ते आजामेळ आणि त्या पुत्राला फक्त नारायण 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 एवढंच नाम जपत होता. पुत्र भावे स्मरण केले तया वैकुंठाचे नेले. आपण ही जर वासना साधू संत महात्म्यांनी काय केलं, जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी काय केलं, की आपली जी आसक्ती आहे, आपलं जे प्रेम आहे ते फक्त भगवंतावर लावलं, आणि जे प्रेम आहे ते त्या भगवंतावर लावलं. ती वासना भगवत रूप झाली. त्या गोपिका होत्या बघा, गोपिका होत्या, गोपी काम भावनेने भगवंताला भजत होत्या, परंतु तो देखील भाव त्या भगवंताला, त्या देखील भगवंताला त्या प्राप्त झाल्या. कंस होता, कंस वैराने भगवंताला भजत होता, आणि तरी देखील तो भगवंताला प्राप्त झाला. आपण देखील आसक्ती भावनेनं, तुम्ही कोणत्याही भावनेनं आणि भगवंताचं जरी भजन केलं तरी आपण या वासनेतून सुटू शकतो. आणि परमार्थ आहे, परमार्थ हा वायाला जात नाही महाराज. परमार्थ हा निश्चित फळ देणार आहे, परमार्थ हा निश्चित कल्याण करणार आहे, परमार्थ हा समाधान देणार आहे. परमार्थाशिवाय समाधान नाही, परमार्थाशिवाय शांती नाही, परमार्थाशिवाय सुख नाही, परमार्थाशिवाय काही नाही महाराज. आणि त्याकरता मनुष्याने निरंतर केव्हा तरी कधीतरी परमार्थ करता प्रयत्न करावा. थोडा तरी थोडा तरी जीवनामध्ये परमार्थ असावा. नुसतं जीवन पशुतुल्य जीवन आहे. थोडा तरी बघा, तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार जीवनामध्ये, थोडा तरी परोपकार असावं, परोपकाराशिवाय जीवन नसावं. आणि जीवनामध्ये थोडा तरी परोपकार असावा.
बघा एकदा काय झालं, एका महात्म्याने शिष्याला सांगितलं, अरे बाबा काहीतरी परोपकार केला पाहिजे, आता जीवनामध्ये परोपकार केला पाहिजे. आता त्या शिष्याने गुरुजीचं ऐकलं आणि एक दिवस सहज असे रस्त्याने चालले होते. आता त्यांनी विचार केला, आता परोपकार सांगितलं गुरुजीने, परोपकार करायचा. एक म्हातारी रस्त्याने चालली होती. आता त्यांनी विचार केला की आपण काहीतरी परोपकार करू, या म्हातारीला रस्त्याच्या पलीकडे सोडून देऊ. आता म्हातारीची काही इच्छा नव्हती. त्या दोघांनी काय केलं, एका जणाने हात धरले, एका जणाने पाय धरले, दोघा जणांनी पाय धरले आणि म्हातारी, आता ती म्हातारी मोठमोठ्याने आरडाओरडा करे, अरे मेल्यानो, अरे मला पलीकडे जायचं नाही, मोठमोठ्याने शिव्या देत आहे. तरी यांनी विचार केला, नाही म्हणले आता परोपकारच करायचा आहे. आता म्हातारीची इच्छा नसताना त्या म्हातारीला पलीकडे नेऊन सोडलं. आता ती म्हातारी शिव्या देत आहे, मोठमोठ्याने आरडाओरडा करीत आहे. परंतु यांनी विचार नाही म्हणले, गुरुजीने सांगितलं ना परोपकार करायचा, परोपकारच करायचा. आता गेले आश्रमामध्ये, गुरुजीचं दर्शन घेतलं. म्हणले, गुरुजी आज आम्ही फार मोठं परोपकार कार्य केलं. म्हणले, काय केलं? म्हणले, एका म्हातारीला आणि रस्त्याच्या पलीकडे सोडले. म्हणले, म्हातारीची इच्छा होती का? नाही म्हणले, म्हातारीची इच्छा नव्हती. म्हातारी बोलत होती का? हो म्हणले, म्हातारी मोठमोठ्याने आरडाओरडा फार शिव्या देत होती. म्हणले, अरे मूर्खांनो, तुम्हाला असा परोपकार करायला सांगितलं होतं का? बघा, परोपकार आणि परोपकार जीवनामध्ये केला पाहिजे. तुका म्हणे, फार थोडा तरी परोपकार, दुसऱ्यावर काहीतरी परोपकार या दे. आणि आपण जरी आपल्यामध्ये दान देण्याचं सामर्थ्य नसलं तर मुखाने आपण दुसऱ्याला चांगलं मार्गदर्शन करू शकतो आणि या शरीराने परोपकार करू शकतो कोणाच्या, आणि कशालाही मदतीला आपण जाऊ शकतो. ते जीवन धन्य आहे की ज्याचा देह दुसऱ्याच्या परोपकाराकरता काम येतो. महाराज, दुसऱ्या करता ज्याचा देह काम येतो. म्हणून जीवनामध्ये थोडा तरी परमार्थ असावा आणि केलेला परमार्थ वायाला जात नाही. महाराज सांगतात, न वजे वाया काही करिता हरिकथा, न वजे वाया काही ऐकता हरिकथा, आपण करिता वाया न वजे. बघा, भगवंताची कथा आहे, वायाला जाणार नाही. महाराज, त्यामध्ये तुका भाव असो अगर नसो, तुम्ही प्रवचनाला येऊन बसले ना, तुमची श्रद्धा असो नाहीतर नसो. बघा, करंट आहे तिथं तुम्ही हात लावून बघा, तुमची इच्छा असो अगर नसो, तुम्हाला शॉट बसणार म्हणजे बसणार. तसं तुम्ही परमार्थाला, कीर्तनाला, भजनाला येऊन बसा, तुमची ऐकण्याची मानसिकता नसो अगर असो तरी तुम्हाला त्याचा लाभ होणार. कारण भगवंताचं नाम आहे, ते भगवंताचं नाम कानामध्ये गेल्यानंतर त्याचा फायदा तो होणार म्हणजे होणार. कारण ते अनंत पटीने फळ देईल. एकतरी नाव, राम नाम जरी आपण श्रवण केलं तर या भवसागरातून ते आपल्याला उद्धार करील, आपल्याला पार पावेल. म्हणून कीर्तनाला येऊन जरी बसला तरी ते वायाला जात नाही. महाराज, आणि आपली श्रद्धा असो अगर नसो, आपण हरिकथा केली तरी ती वायाला जाणार नाही, आणि आपण हरिकथा ऐकली तरी ती वायाला जाणार नाही. म्हणून भगवंताची हरिकथा आहे की न वजे वाया. बघा, परमार्थ असो, आपण तीर्थयात्रा असो किंवा भगवंताच्या मंदिरात असो, बघा दररोज काही काही माणसं दर्शनाला जातात आणि दर्शनाला गेल्यानंतर त्याची श्रद्धा असो अगर नसो तरी देखील आणि ते फळ आपल्याला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. महाराज सांगतात, तुका म्हणे भाव असता नसता सायास करिता वाया न वजे. म्हणून या ठिकाणी वेळही झालेला आहे. 5 मिनिटामध्ये आपण प्रवचन सेवा आवरून घेऊ. त्याकरता आपल्याला ह्या वासनेतून आपल्याला सुटायचं आहे आणि ह्या जन्ममरणातून आपल्याला सुटायचं आहे आणि त्या भगवंताच्या धामाला जायचं आहे. कारण त्या भगवंताच्या प्राप्ती करताच हा नरदेह भगवंताने दया येऊन, भगवंताला दया आली आणि भगवंताच्या कृपेने, कारण भगवंताला वाटतं ना हो याला एखादा मनुष्याला चान्स द्यावा. कारण भगवंताला, भगवंत हा प्रत्येक वेळी आपल्याला आणि मौल्यवान रत्न, मौल्यवान हिरा असणारा हा नरदेह आणि भगवंत देत असतो. आपल्या आईशारामाकरता देत नाही, भोग भोगण्याकरता देत नाही,
आणि फक्त आपलं आत्मकल्याण व्हावं, आपलं हित व्हावं, आपला उद्धार व्हावा आणि आपण तो परम शांती रूप असणारा मोक्ष प्राप्त करून घ्यावा. आणि मोह म्हणजे मोह, क्षय म्हणजे क्षय, मोहाचा नाश होणे, संसाराबद्दलची आसक्ती सुटून आणि त्या भगवंताबद्दल प्रेम होणं, याला शास्त्रामध्ये मोक्ष म्हणतात. बघा, जीवन आहे आणि सर्व वासना संपल्या, सर्व वासना आहे आणि जीवन संपलं. बघा, मोक्ष कशाला म्हणतात? सर्व वासना आहे आणि जीवन संपलं याला मृत्यू म्हणतात. परंतु सर्व वासना संपल्या आणि तरी जीवन आहे त्याला मोक्ष म्हणतात. हे जीवन संत महात्म्यांचं आहे. कारण ते जगताना जरी दिसतात परंतु त्यांनी अगोदरच आपलं कल्याण करून घेतलेलं आहे, अगोदरच आपला उद्धार करून घेतलेला आहे. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज, तुका म्हणे आता उरलो उपकारा पुरता, तुका म्हणे मुक्ती परमिली नवरी, आता दिवस चारी खेळे मेळे. आणि विषयाचं चिंतन फार आहे परंतु या ठिकाणी वेळ झालेला आहे. तर जातस्य हि ध्रुव मृत्यू ध्रुवम जन्म मृतस्य च तस्माद परिहार्यर्थेन त्वं शोचितुमर्हसि. की हे अर्जुना, तू शोक करू नकोस, कारण ज्याच्या करता, ज्या नरदेहा करता तू शोक करीत आहे तो देह नाशवान आहे, आत्मा अविनाशी आहे, आत्मा मरत नाही, आत्मा जन्म मरण रहित आहे. आणि आजची ही प्रवचन सेवा सद्गुरु योगीराज गंगागिरी महाराजांच्या कृपेने, ब्रह्मलीन सद्गुरु श्री नारायणगिरी महाराजांच्या कृपाशीर्वादाने, तसे श्री क्षेत्र सराला बेटाचे परमपूज्य गुरुवर्य हिंदू धर्मरक्षक रामगिरीजी महाराज यांच्या अनंत आशीर्वादाने, कैलासवासी भाऊसाहेब ज्ञानदेव वाबळे आणि यांना आपल्यातून जाऊन 10 दिवस पूर्ण झालेला आहे. त्यांचा दशक्रिया विधी आहे. तरी त्यांच्या जीवात्म्याला शांती लाभो.